शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नगरपालिकेची माणसं भूमीच्या बाबांच्या घरी जातात आणि त्यांचं सगळं सामान फेकून द्यायला सुरुवात करतात. नीलांबरी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण काही उपयोग होत नाही. आणि त्यानंतर भूमी, प्रशांत आणि भूमीचे बाबासुद्धा घरी जातात. हा सगळा प्रकार बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. भूमी त्या लोकांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र ते लोक काही ऐकूनच घेत नाही. भूमी त्यांना हात जोडून म्हणत असते की माणुसकीच्या नात्याने तरी थोडा विचार करा. मात्र तो माणूस म्हणतो की मी तुम्हाला कालच नोटीस दिली होती, पण तुम्ही आमचं ऐकलं नाही, त्यामुळे आता आम्हाला हे करावंच लागणार. त्यावर भूमी म्हणते, पण नोटीस देऊन अजून 24 तासही झाले नाहीत, आम्हाला थोडा तरी वेळ द्या. मात्र तो माणूस काही ऐकत नाही. तो म्हणतो की आम्हाला वरून ऑर्डर आली आहे, हे काम खूप अर्जंट आहे. आणि तो पुन्हा सामान फेकून द्यायला सुरुवात करतो. आणि त्यामुळे भूमीचे बाबा तिला विचारतात की तू त्यांना भेटण्यासाठी गेली होती तेव्हा तिथे काही वाद झाले आहेत का? ही माणसं सुडाने पेटल्यासारखी का वागत आहेत आणि बाबांच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावं ते भूमीला कळत नाही. ती आणि प्रशांत एकमेकांकडे बघत असतात, तर बाबा म्हणत असतात, माझंच चुकलं, मी तुमच्यासोबत यायला हवं होतं. मात्र भूमी म्हणते की बाबा, त्याने फारसा फरक पडला नसता, जे व्हायचं आहे तेच झालं असतं. आणि भूमीचं ते बोलणं ऐकून भूमीचे बाबा अजूनच खचून जातात. आणि त्यानंतर त्याच्यातीलच एक माणूस प्रशांतचे काही सर्टिफिकेटही फेकून द्यायला पुढे येतो. मात्र भूमीचे बाबा त्याला थांबवतात आणि सांगतात की ही माझ्या मुलाची सर्टिफिकेट आहेत, प्लीज तुम्ही असं काही करू नका. मात्र तो नगरपालिकेचा अधिकारी ऐकत नाही आणि त्यांना धमकी देत म्हणतो की तुम्ही आमच्या कामाच्या मध्ये येऊ नका. आणि त्यानंतर तो एक माणूस सर्टिफिकेट फेकून देतो आणि भूमीच्या बाबांची व्हीलचेअरसुद्धा ढकलून देतो. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. भूमी, प्रशांत खूप घाबरलेले असतात. ते बाबांना धीर देत असतात. आणि त्याच वेळी भूमीला आकाशचा कॉल येतो. भूमी मनाशी म्हणत असते की आता आकाश का कॉल करत आहे आणि या परिस्थितीत मी त्याच्यासोबत कसं बोलू. मात्र तरीसुद्धा ती बाजूला जाऊन कॉल रिसीव करते. तर आकाश तिला विचारत असतो की सायकल राणी, तू कुठे आहेस आणि ठीक आहे ना? त्यावर भूमी सांगते, हो आकाश, मी ठीक आहे आणि बाबांना घेऊन फिजिओथेरपीसाठी आले आहे. त्यावर आकाश म्हणतो, पण सायकल राणी, तुला सकाळी काय झालं होतं? तू माझ्याशी काहीच बोलली नाही. मी तुला आवाज देत होतो, पण तुझं माझ्याकडे लक्षच नव्हतं. आणि आकाशचं ते बोलणं ऐकून भूमीला वाईट वाटतं. नकळतपणे तिचे डोळे भरून येतात आणि ती आकाशची माफी मागते. तर आकाश तिला विचारतो की सायकल राणी, तू खरंच आता ठीक आहेस ना? त्यावर भूमी हो म्हणते. तर आकाश तिला सांगतो की मी तुझ्या पर्समध्ये स्माइली बॉल ठेवला आहे, जर तुला टेन्शन आलं तर तू त्या बॉलकडे बघ. त्यामुळे भूमी लगेच पर्समधून तो बॉल काढते आणि आकाशचं ते गिफ्ट बघून ती खूपच खुश होते आणि त्याचे आभार मानते. तर आकाश तिला विचारतो की सायकल राणी, तू घरी कधी येणार आहे? त्यावर भूमी सांगते की आकाश, मला थोडा उशीर होईल, पण तू काळजी करू नको, मी सगळं काही ठीक करेल. त्यावर आकाश तिला विचारतो की सायकल राणी, तू असं का बोलत आहे? मात्र त्यावर भूमी काहीच उत्तर देत नाही आणि मग त्यानंतर ती फोन ठेवून देते. त्यानंतर मनू आकाशला विचारत असते की काय झालं भाऊजी, काय बोलली ताई? त्यावर आकाश सांगतो की सायकल राणी बाबांना घेऊन डॉक्टरांकडे गेली आहे, पण तिच्या पाठीमागून मोठमोठ्याने बोलल्याचा आवाज येत होता आणि डॉक्टरांकडे तर शांतता असते ना? आणि आकाशचं ते बोलणं ऐकून मनूसुद्धा विचारात पडते. ती आकाशला विचारते, मग ताई नक्की कुठे गेली असेल आणि काय करत असेल? त्यावर आकाश म्हणतो की मानसी वहिनी, सायकल राणी खूप सॅड होती आणि ती मला असं म्हणाली की तू काळजी करू नको, मी सगळं काही ठीक करेल. त्यावर मनू म्हणते, म्हणजे भाऊजी नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि तो प्रॉब्लेम ठीक करण्यासाठीच ताई गेली आहे आणि त्याचमुळे नकळत तिच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडलं. त्यावर आकाश म्हणतो, हो मानसी वहिनी, सायकल राणी खूप टेन्शनमध्ये वाटत होती, पण नक्की काय झालं आहे ते आपल्याला कसं कळणार? आणि त्यावर मनू म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे. तर दुसरीकडे ते नगरपालिकेचे अधिकारी भूमीच्या बाबांचं सगळं सामान घराबाहेर फेकून देतात आणि घर बंद करायला सांगतात. भूमी त्यांच्यासमोर हात जोडून विनंती करत असते की आमची राहण्याची दुसरी सोय होईपर्यंत तरी आम्हाला इथे राहू द्या, माणुसकीच्या नात्याने तरी थोडा विचार करा. मात्र ते अधिकारी भूमीचं काही ऐकत नाही आणि तिला सांगतात की आम्हाला आमचं काम करण्याचा पगार मिळतो. आणि मग ते घराला कुलूप लावतात, त्यावर सील लावतात आणि तेथून निघून जातात.
आणि आपलं बंद केलेलं घर बघून सगळ्यांनाच वाईट वाटतं. भूमीचे आई बाबा तर पूर्णपणे खचून गेलेले असतात. तर दुसरीकडे मनू बाबांना कॉल करण्याचा प्रयत्न करत असते, मात्र ते कॉल काही रिसीव करत नाही. तर आकाश तिला सांगतो की जोपर्यंत बाबा कॉल रिसीव करत नाही तोपर्यंत तू कॉल करत राहा. त्यानंतर भूमीचे आई बाबा सगळं सामान घेऊन रस्त्यावर येतात. त्याचवेळी गंगाधर काका देखील तिथे येतात. हा सगळा प्रकार बघून त्यांनाही धक्का बसलेला असतो. तर भूमीचे बाबा म्हणत असतात की मी प्रशांतला जिल्हा कार्यालयात पाठवलं आहे, सगळं प्रकरण लवकरात लवकर निस्तरायला हवं. त्यावर गंगाधर काका म्हणतात की प्रशांत नौका आहे आणि त्या जिल्हा कार्यालयातील अधिकारी कसे आहेत माहिती आहे ना आपल्याला, ते तर यांच्यापेक्षा सुद्धा मुजोर आहेत. आपल्या प्रशांतचं तिथे टिकावं लागेल असं वाटत नाही, मला सुद्धा त्याच्यासोबत जायला हवं होतं. तर भूमीच्या बाबांना सुद्धा प्रशांतची काळजी वाटत असते. मात्र भूमी त्यांना सांगते की तुम्ही काळजी करू नका, प्रशांत सगळं काही व्यवस्थित करेल. आपले कागदपत्र व्यवस्थित आहे ना, मग त्या अधिकाऱ्यांना आपलं ऐकून घ्यावंच लागेल. मात्र त्यानंतर गंगाधर काका भूमीच्या आईबाबांना म्हणतात की चला तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. मात्र भूमीचे बाबा म्हणतात की नाही गंगाधर, आम्ही असं आमचं सगळं सामान घेऊन तुझ्या घरी नाही येऊ शकत, मला ते बरोबर वाटत नाही. मात्र गंगाधर काका त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, मैत्रीची शपथ देतात. मात्र तरीसुद्धा भूमीचे बाबा त्यांच्यासोबत घरी जायला तयार होत नाही, त्यांना ही गोष्टच पटत नसते. मात्र नीलांबरी म्हणते की जर ते इतका आग्रह करत आहेत तर आपण जाऊ त्यांच्यासोबत, तसंही आपण तिघेच जण आहोत ना, आपल्या त्यांना नाही त्रास होणार. मात्र भूमीचे बाबा रागातच तिच्याकडे बघतात, त्यामुळे ती गप्प बसते. तर भूमी म्हणते की मी 2-3 ठिकाणी फोन करून बघते, जर कुठेच व्यवस्था नाही झाली तर मग बाबा आणि आई तुमच्या घरी येतील. त्यावर गंगाधर काकासुद्धा हो म्हणतात आणि त्यानंतर भूमी काही लोकांना फोन करण्यासाठी दुसरीकडे जाते. आणि त्याच वेळी बाबांना पुन्हा मनूचा कॉल येतो आणि यावेळी ते कॉल रिसीव करतात. मनू त्यांना विचारत असते की बाबा कुठे आहात तुम्ही, डॉक्टरांकडे आहात का? त्यावर बाबा सांगतात नाही ग, इथे एक वेगळाच प्रकार घडला आहे. त्यामुळे मनू विचारते की बाबा नक्की काय झालंय. त्यावर बाबा आश्चर्याने तिला विचारतात म्हणजे तुला भूमीने काहीच सांगितलं नाही का? त्यावर मनू नाही म्हणते. आणि मग बाबा प्रशांत किडनॅप होण्यापासून ते आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार तिला सांगतात. आणि ते सगळं काही ऐकून मनूच्या आणि आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि त्यानंतर भूमी बाबांना आणि नीलांबरीला सांगते की मी काही ठिकाणी फोन केला आहे पण त्यांच्याकडून अजून उत्तर आलेलं नाही आहे. तर नीलांबरी म्हणत असते की आपल्याला बंगल्यात सुद्धा राहता आलं असतं, पण कोणी बोलतंय का बघा. आणि त्यावर बाबा म्हणतात की तुला लाज वाटत नाही का, आपण आपलं सगळं सामान घेऊन मुलींच्या सासरी कसं काय जाऊ शकतो. आणि त्यामुळे नीलांबरी गप्प बसते. मात्र त्याच वेळी भानुशाली वकील त्या ठिकाणी येतात. तर दुसरीकडे रागिनी त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला पैसे देत म्हणत असते की तुम्ही चांगलं काम केलं आहे, आता फक्त या कामावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्या, कारण ती भूमी खूप आदळआपट करेल, आकांतांडव करेल, पण काही झालं तरी तिच्या बापाचं ते राहतं घर त्यांना मिळता कामा नये. आणि त्यावर तो अधिकारी सुद्धा हो म्हणतो. रागिनी मात्र खूपच खुश झालेली असते. तर दुसरीकडे भानुशाली वकिलांना तिथे बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. तर भानुशाली वकील त्यांना त्यांच्यासोबत घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. मात्र भूमीचे बाबा म्हणत असतात की आम्ही तुमच्यासोबत कसं काही येऊ शकतो. त्यावर भानुशाली वकील त्यांना सांगतात की मी तुम्हाला माझ्यासोबत माझ्या घरी नेत नाही आहे, माझं एक दुसरंही घर आहे ते रिकामच आहे, हवं तर तुम्ही तिथे राहा. मात्र भूमीचे बाबा त्यासाठी तयार होत नाही. त्यामुळे भानुशाली वकील म्हणतात की जर तुम्हाला संकोच वाटत असेल तर तुम्ही मला भाडं द्या. आणि त्यामुळे भूमी आणि भूमीचे बाबा त्या घरी जाण्यासाठी तयार होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रागिनी भूमीकडे प्रॉपर्टीचे पेपर देते आणि तिला त्यावर सही करायला सांगते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.